नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल अस्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, 13 जुलै 2025 ला शनी महाराज वक्री होत आहेत आणि त्याचा सर्व राशींवरती काय परिणाम होत आहे, हे पाहणारी व्हिडिओ मालिका बनवत असून आपण आता या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशी करता प्रभाव बघूयात त्याचा. तर चला पाहूयात वृश्चिक राशी शनी वक्रीचा प्रभाव. 13 जुलै 2025 ला शनी महाराज मीन राशीमध्ये वक्री होत आहेत. ते 28 नोव्हेंबर 2025 म्हणजे जवळपास 138 दिवस त्यांचा हा वक्री गतीने प्रवास पार पडणार आहे मीन राशीमध्ये. मीन राशी वृश्चिक राशीच्या पंचम स्थानामध्ये पडते आणि तिथेच हे शनी महाराज वक्री होत आहेत. आणि शनी महाराजांच्या दुसऱ्या दोन राशी ज्या आहेत, एक मकर आणि कुंभ, ही वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात आणि चतुर्थ स्थानात पडते. म्हणजे थोडक्यात काय ना, की वृश्चिक राशीच्या तृतीय आणि चतुर्थ शनी पंचम स्थानामध्ये वक्री होत आहे. पंचम स्थान म्हणजे कशाचं आहे? आपली शिक्षण, बुद्धिमत्ता, प्रेम, संतती, तुमची स्वतःची आपण काय म्हणतो ना त्याला क्रिएटिव्हिटी, तुमच्या स्वतःची कल्पनाशक्तीची भरारी, बुद्धिमत्ता या सर्वांचं कारकत्व या पंचम स्थानाकडे आहे. आणि अशा ह्या पंचम स्थानामध्ये जेव्हा शनी महाराज वक्री होते, तेव्हा त्याचा प्रभाव जो सर्वप्रथम पडतो, तो म्हणजे तुमचे शिक्षण, बुद्धिमत्ता, तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी, तुमचं स्वतःचं आपण म्हणतो ना काही करण्याची वृत्ती असते ती. त्यामुळे अभ्यासात अडथळे येणं, एकाग्रतेचा अभाव निर्माण होणं किंवा एकाग्रता न होणं हे सगळ्यात मोठा शनी वक्रीचा प्रभाव पडणार आहे. किंवा आपण काय करतो काही वेळेला ना, की पंचम स्थान हे आपल्या बुद्धीचं पण स्थान आहे आणि वक्री शनी आहे. त्यामुळे घाईगडबडीत निर्णय घेतला जातो. तर मग काही वेळेला तुमचे घाईगडबडीत निर्णय होण्याची वेळ वारंवार येणं किंवा काही पंचम स्थानी तुमची नवीन जी काही कौशल्य तुम्ही आत्मसात करताना त्याचं पण स्थान आहे. त्यामुळे ते नवीन कौशल्य शिकताना किंवा एक तर मुळात नवीन काही शिकायची इच्छा होत नाही. पंचम स्थानात शनीशी संबंध आल्यानंतर. एक. दुसरी गोष्ट म्हणजे ते शिकताना तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते, बरेच धैर्य एकवटावं लागतं, बरंच कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, बरेच प्रयास करावे लागतात. ते होतं. प्रेम स्थान पण आहे, प्रेमाचं स्थान आहे, संततीचं स्थान आहे. त्यामुळे प्रेमामध्ये गैरसमज होणं किंवा प्रेमामध्ये थोडासा आपण काय म्हणतो त्याला ना, की एक प्रकारचं आतताईपणा करणं किंवा संततीमध्ये म्हणाल तर मुलांचा अभ्यास, आरोग्य याच्यावरती काही परिणाम होणं किंवा जे कपल्स संतती प्राप्ती करता प्रयत्न करत आहेत, ते संतती करता कन्सीव्ह न होणं किंवा त्यामध्ये काही अडथळे येणं किंवा ती प्रक्रिया जी आहे ती थोडीशी अ, खंड पडणं, मानसिक शांतता कारण चतुर्थाचं द्वितीय स्थान आहे त्यामुळे मानसिक शांतता भंग पावणं, तुम्हाला लो फील होणं, मनोबल कमी झाल्यासारखं वाटणं किंवा थोडीशी एक प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये वाढू शकते. ह्या गोष्टी होतात, ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी झाल्या. पंचम स्थानावरून तुमचा शेअर मार्केट, सट्टा बाजार, गुंतवणूक हे देखील पाहिलं जातं. तर मग पंचम स्थानामध्ये वक्री शनी होत आहेत. त्यावेळेला शेअर मार्केट, तिथं जोखीम घेणं किंवा जुगार लावणं, सट्टा बाजार या गोष्टी पण इफेक्ट होणार आहेत. आता ह्या सगळ्या झाल्या निगेटिव्ह गोष्टी किंवा काय टाळल्या पाहिजेत त्या गोष्टी. तर याकरता काय करायचंय? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं शिक्षण आणि बुद्धिमत्ता प्रभावित होत आहे. तर तुम्ही काही नवीन शिकत असाल किंवा तुमचा जो रेग्युलरचा अभ्यास आहे ना, तो धैर्यपूर्वक म्हणजे कसोशीने वेळ देऊनच म्हणजे आधी 10 मिनिटं करत होता, 1 तास करत होता, अर्धा तास करत होता आणि तो लक्षात राहत होता. आता लक्षात राहत नाही. तर ते अभ्यासाची वारंवारता, अभ्यासाची फ्रिक्वेन्सी किंवा तो विषय हाताळण्याची तुमची जी पद्धत होती ती वाढवा. अभ्यासाचा वेळ वाढवा. पाठांतराची पद्धत बदला किंवा पाठांतर करा. महत्त्वाचे निर्णय थोडे उशिराने घ्या आणि अभ्यासात अडथळे येत आहेत, एकाग्रतेचा अभाव होत आहे, तर सगळ्यात बेस्ट एकच सांगितलं जातं आपल्याकडे पहिल्यापासून. सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यास करा. त्यावेळेला 2 गोष्टी होतात. एक तर तुमची एकाग्रता पण लागते आणि शांतता असते. अडथळा येत नाही. त्यामुळं ह्या जातकांनी, या राशीच्या जातकांनी जे विद्यार्थी आहेत, त्यांनी अभ्यासाकरता सकाळी पहाटे उठून अभ्यास करण्यासारखी दुसरी कुठलीही सुवर्ण वेळ नाहीये त्यांच्याकरता. प्रेम आणि संततीकरता थोडंसं जरा धीराने घ्यावं लागेल. थोडंसं तुम्हाला काही डॉक्टरांची कन्सल्ट वगैरे करत असाल, तर त्यांचं कन्सल्टेशन घेऊन तुम्हाला करावं लागेल. मुलांचा अभ्यास आणि आरोग्य याच्याकडे तुम्हाला खास जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल. ही गोष्ट आहे. मानसिक शांतता कुठल्याही प्रकारे ढळणार नाही, ढळू देणार नाही हे तुम्ही स्वतःला आधी बजावलं पाहिजे.
कारण वारंवार तसे प्रसंग येणार नाही आहेत, उद्भवणार आहेत आणि तुमच्यामध्ये जी एक प्रकारची निगेटिव्हिटी डेव्हलप झालेली आहे किंवा जे निगेटिव्ह फील होतं तुम्हाला, तर त्या कृतीवरती मात करण्याकरता म्हणून तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे गरजेचं आहे. जेवढे तुम्ही सकारात्मक राहाल, तेवढं हे मानसिक शांतता भंग पावली किंवा ढळली किंवा निगेटिव्हिटी तर जवळ येणारच नाही. तर त्या सगळ्यावरती तुम्ही आरामात मात करू शकता. आणि हे सट्टा बाजार, शेअर मार्केट, गुंतवणूक याचं पण स्थान आहे, कारकत्व आहे. तर तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिस्क घेणं, जोखीम घेण्याच्या गोष्टी टाळायच्यात आणि जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच करायची आहे, तर अनुभवी सल्लागारांचा सल्ला घ्या. ह्या झाल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. सकारात्मक गोष्टी कुठल्या? तर हा सगळा वेळ तुम्हाला तुमची कॅपॅसिटी किती आहे सहन करण्याची, सहनशीलता, संयमाची हे दाखवणारा आहे. कारण पंचम स्थान आणि शनी आहे. बुद्धीच्या स्थानातच शनी वक्री होत आहे. त्यामुळं तुम्हाला एक प्रकारची जबाबदारीची जाणीव निर्माण करून देणं, तुमच्यामध्ये मॅच्युरिटी वाढवणं, परिपक्वता आणणं, हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे तुमच्याकरता. हे शनी महाराज वक्री होत आहेत त्याचा. आणि अभ्यास जे आपण वरवरचा करतो, डिटेलिंगमध्ये जात नाही अभ्यास करायला. तर शनी महाराजांचं हे वक्री गोचर पंचम स्थानातून, बुद्धीच्या स्थानातून जे होत आहे, ते तुम्हाला कुठल्याही विषयाचा खोलात जाऊन गहन अभ्यास करायची प्रेरणा देतो. तो करायला भाग पाडतो तुम्हाला. हा त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. आणि पंचम स्थान हे तुमचं बुद्धिमत्तेचं आहे, तुमच्या स्वतःचं स्वयंप्रेरणेचं स्थान आहे. त्यामुळं तुमचा निश्चय दृढ होणं किंवा दृढ निश्चयामध्ये वाढ होणं ह्या गोष्टी घडतील. वृश्चिक राशीसाठी जर का उपाय वगैरे म्हणाल, तर मुलांच्या अभ्यासावरती नियमित लक्ष ठेवा. अभ्यासाचं त्यांचं टाईम टेबल ठरवा. तुम्ही त्यांचा अभ्यास कधी घेणार किंवा रिव्ह्यू कधी घेणार, याचं तुम्ही स्वतःची टाईम टेबल ठरवा. मुलांच्या गरजा काय आहेत ते ओळखून, ते समजून घेऊन त्यानुसार वागा त्यांच्याबरोबर. मानसिक शांततेसाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या, ध्यानधारणा करा, योग, प्राणायाम वगैरे करा. रागावरती नियंत्रण ठेवा, शांतता पाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही आर्थिक बाबतीत किंवा बुद्धिमत्तेच्या कसोटीवरती कुठलाही निर्णय घाई गडबडीने घेऊ नका. थोडा विचार करून, थोडा ज्येष्ठांचा सल्ला घेऊन, त्यातल्या तज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या. काळी वस्त्र वापरू नका. शनिवारचा उपवास तुम्हाला हा फार उपयुक्त ठरेल. आणि उपायामध्ये म्हणाल तुम्ही तर ओम शम शनेश्वराय नमः हा जो मंत्र आहे त्याचा जप करा एक. आणि बजरंग बाणचं पाठ करा. बजरंग बाण वाचा, हनुमान चालीसा वाचा. मित्रांनो, हे शनी महाराज जे वक्री आहेत, वक्री झालेले आहेत, हा सगळ्या राशींकरता कालावधी कसा असेल तर तो संयम, अभ्यासू वृत्ती, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता वाढवण्याचा किंवा सकारात्मकता अंगी बाणवण्याचा किंवा सकारात्मकतेने वागल्यास, विचार केल्यास, रिएक्शन दिल्यास ते भविष्य अधिक भक्कम आणि यशस्वी करण्याकरता वापरायचा 138 दिवसांचा कालावधी आहे. कारण शनी महाराज हे स्वतः कर्माचे कारक आहेत, न्यायाचे कारक आहेत आणि ते अतिशय धीम्या गतीने, मंद गतीने प्रवास करणारे ग्रह आहेत. म्हणजे थोडक्यात काय, या काळामध्ये किंवा शनीच्या अंमलाखाली असताना तुम्हाला जी फळं मिळतात ना, ती दीर्घ मुदतीची असतात. म्हणजे शॉर्ट टर्म नसतात. त्याचा तात्कालिक किंवा थोड्या कालावधीकरता फायदा नसतो. त्यांचे जे फायदे असतात ते थोडे उशिराने मिळतात, पण दीर्घ मुदतीचे असतात. त्यामुळे हा कालावधी सगळ्याच राशींकरता आणि वृश्चिक राशीकरता देखील भक्कम आणि यशस्वी अ, पायाभरणी करण्याचा आहे. तुमचं ब्राईट फ्युचर, तुमचं फ्युचरचे जे काही पायाभरणी करायची आहे तुम्हाला, त्याकरताचा हा कालावधी, संयम, अभ्यासू आणि सकारात्मकता हे जर का तुम्ही हत्यारं म्हणून वापरले, तर भविष्य तुमचं अधिक भक्कम आणि यशस्वी होईल. यामध्ये कसलीही शंका नाही. मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीला. मीन राशीमध्ये वक्री होणारे शनी महाराजांचं गोचर भ्रमण आणि त्याचा काय परिणाम होतोय ते पाहणारा व्हिडिओ आपण बघितलाय. आशा करतो की माझा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.